त्याची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून प्रसिद्ध असणारे नामदेवराया, देवाचे अत्यंत लढीवाळ भागवत प्रेमी, वारकरी संप्रदायाचा प्रचार ज्यांनी केला त्यांचं नाव नामदेव महाराज। नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी। आज संप्रदाय तुम्हाला महाराष्ट्रात दिसतो, भारत देशात दिसतो, जगभरात दिसतो, याचं एकमेव कारण नामदेव महाराज आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते आपल्या, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकाराम महाराज डोळ्यासमोर येतात, निष्काम कर्म म्हटलं की सावता महाराज डोळ्यासमोर येतात, हो शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज डोळ्यासमोर येतात, पण शांतीचा, वैराग्याचा, ज्ञानाचा प्रचार करणारे कोणतं नामदेव महाराज आहे। आपण जर कधी पंजाब मध्ये गेलात, फार लक्ष देऊन ऐका, तर पंजाब मध्ये घुमान नावाचं गाव आहे, त्या घुमान गावाला नामदेवरायांची समाधी आहे, तिथं त्यांनी मंदिर बांधलेलं आहे। ते जे लोक आहेत ते आपले हिंदू धर्मातले लोक नाहीत, पगडीवाले शीख लोक आहेत। जे शीख लोक नांदेड मध्ये जर कधी गेला तर तिथं मोठी गुरुद्वारा आहे, तर नांदेडच्या गुरुद्वारेला रोज भजन केलं जातं, कीर्तन केलं जातं, गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथातली पदं गायली जातात। तर गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये आपल्या नामदेवरायांची काही पदं आहेत आणि ते गायल्याशिवाय शीख लोक जेवण करत नाही। म्हणजे नामदेवरायांचा अभंग गायल्याशिवाय, नामदेवजी की बाणी म्हणतात त्याला, नामदेवरायांनी संप्रदाय नुसता महाराष्ट्रापुरता नाही, हिंदूपुरता नाही, परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीत सगळ्यांच्या कानापर्यंत संप्रदाय नेऊन घातला, असे प्रचारक संत म्हणजे नामदेव महाराज। आणि त्या नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा चार चरणाचा, चार कडव्याचा, देवाच्या समोर मागणी मागणारा अभंग। विठाला आजचा दिवस मागणीचा आहे, उद्या काल आहे, आणि आजच्या कीर्तन करायला थोडस बंधन आहे, त्यांना आज देवाच्या समोर मागणी मागितली पाहिजे। दुसऱ्या अभंगाचं चिंतन करून आलो होतो, पण नेमका आता मागणीचा दिवस हे माहिती नव्हतं मला, त्या संबंधातून हे मागणीचा अभंग घ्यावा लागतो। संप्रदायाला नियम आहेत, ते तोडता येत नाही, जरी कुठे लिहिलेले नसले तरी ते पाळावे लागतात, आणि जो पाळतो तो मोठा होतो। संप्रदायाचे नियम पाळले तर मग माणूस यशस्वी होतो, त्याला संतांची कृपा होते, जोग महाराजांची कृपा होते, नाही तर मग नियम नाही पाळले की मग नियमाच्या बाहेर लोकच आपल्याला काढून देतात। त्या संबंधातून अगदी नियम आहे, उद्या काला म्हटलं की काल्याच्या आदल्या दिवशीचं कीर्तन ही मागणीचं असावं, म्हणून अगदी मागणी प्रकरणातला अभंग आपण घेतलाय, नामदेवरायांचा आहे। जो दिवस आहे तो मागणीचा आहे, आणि मागणीच्या दिवशी देवाच्या समोर आज नामदेव महाराजांनी मागणं मागितलेलं आहे। असं आहे, कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं। कायम मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो आपल्याला, वाढावे संता गृही व्हावे धनधान्य, कायम मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो भगवान। तो खंडेरायाच्या जा किंवा खंडेश्वराच्या जा, जिथं तुम्ही जाल, ज्या गावच्या ज्या तीर्थक्षेत्रात जाल, हात जोडले की मागायला लावतो भगवान। कायम मागत राहतो, 50 वर्षाचा आमदार असू द्या तरी हात जोडतोच, मागतोच, मला करा, मला करा, मला करा, मला मतदान द्या, मला निवडून द्या। कायम मागतो तो मनुष्य आहे, ठेवायला जागा नसू द्या, खाण्याची पंचायत असू द्या, कायम मागतो, गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या। म्हणून महाराज लोक मागतात याच्याकडलं वाकड्या दृष्टीने बघू नका, माणसं म्हणलं की मागणारच महाराज। जो जन्माला आलेला माणूस आहे त्याचा स्वभावताच देवानं त्याला असं मागणं या दृष्टीने बनवलेलं आहे, तो मागतच राहतो। प्रपंचातला प्रत्येक जण मागतोच महाराज, मग आपल्याला कायम काही माणसं म्हणतात मागावंच लागतं, मृत्यू रूपात जन्म झाला आणि मागितलं नाही असा मनुष्यच नाही, मागावं लागतं। कायम मागतो तो मनुष्य आहे, कायम मागायला होतो तो भगवान आहे, पण कधीच कुणाजवळ हात पसरवत नाही तो साधू आहे, आणि त्यालाच म्हणा साधू। कुणाच्याही पाया पडू नका, चांगलं मस्त कुणाच्याही पायाला लावू नका। साधू कोण असतो? हो, तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिग झाले जिने माझे पंढरी राया। हो, तुझं तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिग त्याचे। किती प्रमाण सांगू, काही मागणे हे अम्मानुचित, वडिलांची रीत जाणत असो, कधीच कुणाजवळ मागत नाही तो साधू आहे। प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही, दिगंबर महाराज, विश्वंभर तात्या, साधू जर मागत नाही तर सप्ताहाचा मागणीचा दिवस आहे आज,
किंवा जिथं जिथं सप्ताह रामकथा खंडोबारांचा सप्ताह आता सध्या चंपाषष्ठीचे सप्ताह चालू आहेत. कोणत्याही सप्ताहाचा मागणीचा दिवस जागराचा दिवस मागणी पर अभंगाचा आहे. ह्याची देवा पै मागत अभंगच घेतलाय. ह्याची दान देगा देवा देवा ऐके ही विनंती देवा आता ऐसा करू उपकार. हो देवा किती मागणी आहेत महाराज, किती सांगू तुम्हाला. मागणी ते का तुझं प्रति आहे ह्याची दान देवा देवा. हजारांनी अभंग पडलेत मागणीचे. प्रश्न असा, साधू जर मागत नाही तर अभंग साधूचा मागणीचा कसा तयार झाला? मागितल्याशिवाय थोडी तयार झाला. तर त्याचं उत्तर आहे मागावं, पण ज्यानं वर्गणी दिली त्यानं हिशोब मागावं. वाक्य कळलं? ज्यानं सौजन्य दिलं, ज्यानं वर्गणी दिली त्याला हिशोब मागण्याचा अधिकार आहे. जो कधी सप्त्याला आलाच नाही, पंक्तीलाच आला, त्यानं जर काल्याच्या दिवशी हिशोब मागितला तर कसं चाल नाही ना. ज्यानं दिलं त्यांनी मागावं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली तेव्हा ते मागू शकतात. तुकोबारांनी गाथा दिला मागू शकतात. नामदेवरांनी अभंग दिले मागू शकतात. दिल्यानंतर मागता येतं. अगोदर द्यावं आणि मग मागावं. अशी भक्ती करावी की मागण्याच्या दृष्टीनं देवच घरी आला पाहिजे. आणि एक वाक्य सांगू, या देशातले सगळे साधू असेच आहेत, मागण्यासाठी मंदिरात गेले नाही, देवच मागण्यासाठी साधूच्या घरी गेलाय. किती कथा सांगता येतील महाराज, पुष्कळ आहेत. मंदिरातला देव भक्ती करता करता घरी आणला आणि घरी आल्यावर देव म्हटला सांगा काय देऊ. याला म्हणतात मागणं. आधी द्या, भक्ती करा, आधी दिलं पाहिजे. त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. राघवा, हे रामा, तुला 14 वर्षाचा वनवास. म्हणून तुम्हाला रामायणाची गरज आहे. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं रोज काय वाचलं पाहिजे तर रामायण वाचलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर काय शिकलं पाहिजे तर रामायण शिकलं पाहिजे. काय शिकवत नाही रामायण? आईला कसं बोलावं रामायण शिकवतं, भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं, स्वयंपाक कसा करावा रामायण. किती खाली होऊन सांगू आता, चुलीजवळ घेऊन जातं रामायण आपल्याला. सगळ्या गोष्टी रामायण शिकवतं. नेमकं माणसं रामायण वाचत नाहीत, त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याचा अर्थ काढत नाहीत. शिकलं पाहिजे. प्रत्येक भाविकाने ऐका, फार गोड उदाहरण आहे. कीर्तन सफल होईल माझं. दिलं की काय मागता येतं, दिलं की मागता येतं म्हणून सांगतो. जा रामा जा. पहिल्या वरानं तुला मी गादी मागितली भरताला आणि दुसऱ्या वरानं मी रामाला वनवास मागितलाय. जा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. आणि आई बापाचं वचन घेऊन 14 वर्षासाठी प्रभूने अंगामध्ये वल्कल धारण केली आणि विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघून गेला. रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का कसार मला टाकून गेला. पंडित भीमसेन जोशींनी रचना गायलेली. अजूनही भीमसेन जोशी लगेच डोळ्यासमोर येतात. काय आवाज होता. शास्त्रीय संगीतातला बादशाह होता महाराज. भारतरत्न मिळाला, भारतरत्न. सोपं. रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम कसार मला टाकून गेला. कसार मला टाकून गेला. भाग्यश्री रागी भारी ठेवण गायलेली. चला काय सांगतो, याच्यासाठी सांगतो. विश्वाचा राम माझ्याकडे लक्ष द्या बरं. अंगामध्ये वल्कल धारण करून निघाला. राम प्रभू निघून गेले. विश्वंभर महाराज तुम्ही रामायण करता आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लखन आणि सीतामाई वनवासातून निघून गेले ना, त्यावेळेला भरत परत आहे. तर भरत असा जगातला भाऊ आहे, या देशातला, भारत देशातला पहिला भाऊ आहे की त्याला माहिती पडलं माझ्या दादाला आईनं 14 वर्षासाठी वनवास दिला. तर पहिला भाऊ आहे माझ्याकडे ऐकावर. या देशातला पहिला भाऊ आहे, त्यानं आपल्या आईला श्राप दिला. कळी कळी चांदाळी पापिणी हो मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. आणि या देशातलं सगळ्यात वाईट काय माहितीये,
जिवंत असताना पोरगा आईला आई म्हटलं नाही की आईच्या जीवनातलं दुःख सगळ्यात मोठं. जिवंत असताना पोरगा बापाला बाप म्हटलं नाही की त्या बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख तेच आहे. मेल्यापेक्षा पण आप्पा जिवंतपणे जर पोरं माय बापाला आई वडील म्हणत नसतील तर मेल्यापेक्षा जास्त दुःख होतं त्यांना. म्हणून हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तुम मत भूलना. पुन्हा पुन्हा ऐका. जिवंत श्राप दिला त्यानं ना, काही काही मी तुला कधी आईच म्हणणार नाही. डोक्यातली मंथराच निघून गेली महाराज. साधू बोलल्याशिवाय मंथरा जात नाही. साधूचं ऐकल्याशिवाय मंथरा कोण आहे? मनाचा स्तर बिघडवणारी. त्यांना बोलू द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. पोरांना ऐका. मनाचा स्तर बिघडवणारी मंथरा आहे. ते तुमचं मन बिघडवते, तुम्हाला विषयामध्ये टाकते, व्यसनामध्ये टाकते. मनाचा स्तर बिघडवणारी कधी? ज्ञानेश्वरीची संगती झाली की मनाचा स्तर चांगला होतो. गात्याची संगती झाली, संत विचार आला, एखाद्या साधूचं वाक्य हृदयाला लागतं आणि माणूस व्यसन सोडून देतो. त्याच्याशिवाय नाही. बरं म्हणून तर सप्ताह, म्हणून तर प्रबोधन आहे, म्हणून तर कीर्तन टिकलीत भागवत महाराज. नाही तर याच्यावर सुद्धा अतिक्रमण केलं असतं लोकांनी. बरं का, हे का टिकलं का टिकणार आहे? त्याचं कारण ते संत विचाराचं आहे. ते मनाचा स्तर नीट करणार आहे. मन बाजूला गेलं ना तुमचं इथं आणणार आहे. आता तरणी बाण पोरं कीर्तन ऐकायला लागली. फार चांगले दिवस आले संप्रदायाला महाराज. पोरं नियोजन करायला लागले, व्यसन सोडून द्यायला लागले, पुढ्या सोडून द्यायला लागली आणि पोरं हरिभक्त व्हायला लागली. ज्ञानोबा, तुकोबा, नाथ बाबा या संतांचं वाङ्मय वाचायला लागली. का? कीर्तनातली क्रांती झाली महाराज. कोण म्हणतं कीर्तनाला लोक सुधरत नाही? सुधारलीच म्हणून तर सप्ते मोठाले व्हायला लागली. म्हणून तर तरणे बाण पोरं म्हणतात आमचे पैसे जाऊ द्या पण आम्हाला चांगले विचार ऐकायला मिळाले पाहिजे. काय 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 श्राप दिला त्यानं. काही काही आजपासून आई म्हणणार नाही. मनाचा स्तर मंथरा निघूनच गेली. डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि भरताना निर्णय घेतला, गादी माझी नाही. देशातला पहिला भाऊ आहे, भावासाठी गादी घेऊन निघाला. नाही तर आपला भाऊ एका आईच्या गर्भातून आलेल्या भावांनी ऐका, एक हिताच्या बांधासाठी भांडू नका. एक हित अर्धा एकर पडीक पडलं आणि एक हितासाठी कोर्टात नका नका नका. जाऊ दे, भावाच्या वाट्याला जाऊ दे, काय होत. एक हिताना अर्धा हिताना असं कधी कोणी खाल्लेलं पचत नाही महाराज. एक वाक्य कायम ध्यानात ठेवा तरुणांना, तुमचे 100 रुपये जरी कोणी खाल्ले तर हजारानं परत करावे लागतात. कधी कोणाला पचत नसतात ते. बरं का, जरी तुम्हाला वाटत असेल त्याचं लय भारी झालं, काय नाही होत. त्याचं जळून जातो महाराज, भस्म होतो माणूस, काही नसतं. कधीच मी ते काल फार शिकण्यासारख्या गोष्टी आहेत पोरांनो. म्हणजे कोणाला नाव नाही ठेवत मी, पण यांच्या ते तेलंगणाचे मुख्यमंत्री होते ते चंद्रशेखर राव ना राव. अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस आमदारकीला पडला, डिपॉझिट जप्त झालं. जाऊ दे, तेच राजकारणात पडत असतात, निवडून येत असतात. पण त्याचा तो फेसबुकला पाहिलं मी, कोणाच्या तरी घरामध्ये पडले, तिथं खोबा मोडलाय, चालता येत नाही, 2-4 जण हाताने धरून चालवतात. मुख्यमंत्री राहिलेला माणूस क्षणामध्ये हॉस्पिटल मध्ये येतो आणि त्याला चालता येत नाही. इतका जर काळ आपला बदला घेतो महाराज. काल तुम्हाला इतका सोपा वाटला का? लय मजा केली, लय हाऊस केली, त्यांनी लय अरे नाही नाही नाही, तुम्हाला काळ बदला घेतो. काळ थांबत नाही. तुम्ही अर्धी मन ऐकली ती, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. ऐकलं तुम्ही? लोक काय म्हणतात? लोक म्हणतात ना कोटेश्वर, काय माहिती का, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. हे अर्ध ऐकलं तुम्ही? देता है तो छप्पर फाड़ के देता है. पुढचा ऐका, मी सांगतो तुम्हाला. लेता है तो चमडी उधड के लेता है. हो, तसा सोडत नाही महाराज तो. काल तुमचा बदला घेतो महाराज. तुम्ही कुणाचं खाल्लं, तुम्ही कुणाचे पैसे खाल्ले, कुणाची वेळ घेतली, कुणाकडे तुमचा बदला घेतो का? काल सोडत नसतो. फार मोठ्या माणसाचं वाक्य, डॉक्टर नामदेव शास्त्रीचं वाक्य, बरं का, भगवान गडाचे महंताचं वाक्य हे. ते म्हणतात काळ सोडत नसतो, काळ बदला घेत असतो. म्हणून कुणाचा काळ दौडू नका, कुणाचा पापात घालू नका, कुणाचे पैसे खाऊ नका, भावाची इस्टेट लुटू नका. एक हितासाठी, एक हिताच्या बंधासाठी भांडणारे आपण भाऊ. अरे त्या भावाने निर्णय घेतला, गादी माझी नाही, सिंहासन माझं नाही, माझी आई चुकीचं वागली, सगळे सिंहासन रथामध्ये भरवली आणि रथ घेऊनच परमात्म्याला भेटायला निघाल. काय भाऊ येणे तर आपला भरत नदीकून वाटणी घेतो ना, आपल्या डोंगराकडे देतो. आपला भरत लय भारी कलियुगातला.
कधीनीच आपली शेती बापाची चांगली बागायती लावतो आपल्या वाट्याला, डोंगराकडली आपल्या वाट्याला, आष्टीचं पडलेलं घर आपल्या वाट्याला, जालण्याचा बंगला त्याच्या वाट्याला. हे तरी भरत असा भरत नव्हतो. त्यानं गादी सिंहासनामध्ये भरली, सिंहासन रथामध्ये भरली आणि रथ घेऊनच निघाला. भरत चला रे अपने भैया को मना. तर रामानंद सागर आणि रामायण मालिका काढली. काय त्या रवींद्र जैननी गायलंय महाराज. अरे रे रे, अंगावर काटा येतो, माणसाचं मन त्याच्यामध्ये जात. भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने. कधीतरी जात जाऊ, चुकलंय आपलं, बसू द्या आजीला, बसू द्या, जागा द्या थोडी त्या आजीला. तुमची सगळं विक्षेप करायला लागली माझ्याकडे, एवढं चांगलं चाललं, बसू द्या आजी, बस बस बस. तुम्ही सगळे लगेच तिकडे पाहायला लागले. आजी तुमच्याच गावातली, मी माझ्याकडे बघा ना, लक्ष द्या, ऐका काय चाललं, ऐका ऐका इकडे बघा, लक्ष द्या. काय 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 हे फार महत्वाचं आहे महाराज, हृदयापर्यंत गेलं पाहिजे आपल्या. हे हो भाऊ म्हणतोय भावाला, भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पा. काय काय घेऊन निघालाय, अवध राम को अर्पण करणे, प्रभुता प्रभु चरणों में देने, राम काज के काज सवारे, माता चली संग प्रजा के. भरत चला रे अपने भैया को मनाने. किती वेळ ऐका, बोर होणार नाही, इतकं गोड गीत आहे. निघाले प्रभू, भरत निघालाय, सिंहासन, माता, विश्वामित्र, वशिष्ठ, जनक राजा, प्रधान सेवक, सगळ्यांना घेऊन निघालाय. अरे प्रभू रामचंद्र अरण्यात आणि भरत निघालाय, द्यायला निघालाय, गादी घेऊन निघालाय. प्रकाश महाराज त्याला मिळालेली गादी आहे, माऊली महाराज, बाळू महाराज, नामदेव सर त्यांना मिळालेली गादी, सुनील महाराज तात्या त्याला मिळालेली गादी. अधिकार नाही, त्याचीच मालकीची आहे. तरी सुद्धा माझ्या दादाला जर आधी दिली होती तर माझी नाही. दादाला घेऊन निघाला. ज्या दिवशी तुम्ही असं घेऊन निघता ना देवाला, पंगत घेऊन निघता, सौजन्य घेऊन निघता, फुलं घेऊन निघता, चटया उचलायला निघता, पकवाजाला कणिक आणून देता, कोणती घ्या बघितली, पंगत घालायला निघता. आता ऐका काय मिळतं, असं देवाला दिल्यावर काय मिळतं. ज्यावेळेला भरत इकडून निघाला आणि प्रभू तिकडे चित्रकूटावर पोहोचले होते, आणि चित्रकूट पर्वतावर प्रभू पोहोचले आणि प्रभूचा चेहरा थोडा पडला. ज्या माणसाला बायकोचा चेहरा ओळखता येतो तो हुशार नवरा. पोरांनो, बायकोचा चेहरा ओळखता आला पाहिजे. हिची लाईट गेली का, हिचं फ्यूज उडालं का, आपल्याला कळालं पाहिजे. सांसारिक माझं लग्न झालेलं आहे बरं, कळालं पाहिजे. बाईला सुद्धा नवराचा चेहरा ओळखता आला पाहिजे. हो यांचं काहीतरी झाले बरं का, भांडण केले, काहीतरी झाले असं लक्षात आलं पाहिजे की नाही. माणसाला कीर्तन करायला सुद्धा लोकांचा चेहरा कळायला पाहिजे. याला आपली भाषा कळते का, विनोद कळतो का, आपलं कीर्तन हृदयापर्यंत चाललंय का. नाही तर काय काय आमचे कीर्तन करायला लोकच कळत नाही महाराज, फार वाईट. नुसतं तसं नाही चालत, ते लोकांपर्यंत आपला संवाद गेला पाहिजे. हो आपलं हृदय त्याला दिलं पाहिजे, त्याचं हृदय आपल्याकडे आलं पाहिजे, तेव्हा ते कीर्तन असं रंगतं. तेव्हा लोक म्हणतात वा काय महाराजांची शब्दरचना आहे, काय महाराजांचा आवाज आहे. तसं नाही चालणार. तुमचे चेहरे ओळखता आले. प्रभू रामचंद्राचा चेहरा पडला आणि त्या चित्रकूट पर्वताची जी वनदेवी ती प्रगट झाली. तिनं रूप धारण केलं, प्रभूला हात जोडले. प्रभू माझ्या अरण्यात येऊन नाराज का, काय माझ्याकडे काही त्रास आहे का तुम्हाला, ऊन जास्त लागलंय का, झाडाची व्यवस्था करू का, पर्णकुटीची व्यवस्था करू का, तुमची झाडलोट करू का, काय काय सेवा करू प्रभू, नाराज का. विश्वाचे मालक आहेत तुम्ही. जरी प्रारब्धानं कर्मानं तुम्ही वनवासात आला असाल तर सांगा ना प्रभू नाराज का. काय सुंदर उदाहरणे ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात, वनदेवी तुला माझा चेहरा नाराज का कळलंय ना, तर माझं एक काम करशील का तू. म्हटले काय काम करायचं सांगा ना प्रभू, तुम्ही म्हणाल ते करते म्हणे. एकच काम कर म्हटले, ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे मी आतापर्यंत चालत चालत, त्या रस्त्याला खूप काटे आहेत, माझ्या पायाला टोचलेत, रक्तबंबाळ माझे पाय झालेत. एक काम कर, तुझ्या सामर्थ्यानं तेवढे ते काटे रस्त्याचे बाजूला कर. ते वनदेवी हसून म्हटले, प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं की, मग तुम्ही आला, तुमच्या पायाला काटे टोचून बसले, रक्तबंबाळ झाले ना, आता तुम्ही इथं पो असल्यावर कशाला काटे बाजूला करायचे. ऐका ऐका, स्टिकर घरी घेऊन जा. तर प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हणतात, वनदेवी
त्या रस्त्याचे काटे याच्यासाठी बाजूला करायचे बघ, त्या रस्त्याने माझं भरत यायला लागला. त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला. मला टोचू दे काटे, पण माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. कायम ध्यानात ठेवा, तुम्ही सप्त्याला वर्गणी द्यायला निघालात, तुमच्या जीवनातले संकट रूपी काटे देवानं बाजूला काढले समजा. तुम्ही चटई उचलायला निघालात, खंडोरायाची आरती करा, काही करा, तुम्ही देवाला द्यायला निघालात. ये यतामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम नवरत्नानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः तया माझी या सायुज्याची चाड तरी तेचे पुरवी कोड का सेवा म्हणता तरी आड प्रेम सोय ऐसा मनी जो जो धरती भाव तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिधलियाचा निर्वाह होतो ही मिची करी हा योगक्षेम लागला तयांचा मजची पडिला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रयो मी अनन्य चिंतयंतो माम ये जना परिउपासते. वाचून घ्या ओव्या, कशासाठी सांगतो, त्या पदावरल्या आहेत, त्या श्लोकावरल्या आहेत. हो काय, तुम्ही देवाला द्यायला निघाले, भरत गादी घेऊन गेला, पोहोचला, अंबरडा फोडून रडायला लागला, मला माफ करा म्हणायचा, मला माफ करा, माझं चुकलंय का हो भारताचं? काय चुकलंय पोरांनो भारताचं? काहीच नाही, भारताची चुकीच नाही महाराज, तरी सुद्धा माफी मागतो. इथं माणसं चुक्या होऊन माफी मागत नाहीत महाराज. माफी मागतो तो, माझं चुकलंय मला माफ करा, माझं चुकीच नाही त्याची. आणि एक वाक्य सांगू, ज्याची चुकी नाही जो माफी मागतो तो देवाला फार आवडतो महाराज, फार आवडतो महाराज. तुम्हाला खरं सांगू, तुमची कायम नम्रता असू द्या, देव तुम्हाला फार मोठं बनवतो महाराज. नम्र झाला भूता तेने कुंडिले आणि थोडपणा पराची सांडीजे उत्पत्ती आगम विसरीजे जगात धाकुटे होईजे तै जवळ. मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात, आमच्या गेवराईला बदामराव पंडित नावाचे 15 वर्ष आमदार होते. आता इथे काम करता शिवसेनेचे, हो 15 वर्ष आमदार होते. जर कधी गेले ना त्यांच्या घरी, तुम्ही कुठून आलात काय आलात हे विचारत नाही, ते तुम्हाला पहिलं जेवण आणि चहा देतात. आजही बरं का, कधीही जा, किती वाजता जा, बाजाराला पैसे नसते तरी पैसे देतात गरीबाला आजही. हो, तुम्ही कायम हात जोडतात. कोणी असू, वैरी असू, मतदान करणारा असू, कोणी असू, नसणारा असू, हात जोडणार, काय असू, पडू झडू काय, हात जोडतात. ऐका, कायम हात जोडतात कायम. मी त्यांना एकदा विचारलं, हे बाई हात, ते म्हटले हात जोडल्यामुळे तर 15 वर्ष आमदार झालं. पुढचं ऐका, त्यांनी मला गंमत सांगितली. म्हटले बाई अशी सरपण घेऊन चालली ना रस्त्यानं, तिचं सरपण फॉर्च्युनर मध्ये टाकतो आणि तिला तिच्या घरी नेऊन पोहोच करतो. म्हातारी दुसऱ्याला बटन दाबीत नाही ना. किती सोपं हे माऊलींनी सांगितलं महाराज, ज्ञानोबरांनी. इतक्या सोप्या गोष्टी आपल्यातल्या आपल्यात करायला जमतात महाराज, इतक्या सोपं आहे. नम्र व्हा, चुकलं असलं तर माफी मागायला शिका, काही होत नाही महाराज. लहानपण मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रोबा, लहानपण महाराज लय गोड आवाजाने चालले भारी येत नाही, ते शिकण्यासाठी शिकायला येते. जरा माफी मागायला शिका, हात जोडलेत, प्रभू मला माफ करा, रामा मला माफ करा, गादी तुमची परत चला, आई माफ करा, परत चला. आता काय हरकत आहे प्रभूला यायला? विश्वंभर महाराज आता काय, भरत माफी मागतो, काही म्हणते माझं चुकलंय, परत चला, परत नाही आले राम. उलट रामचंद्रानं भरताला उपदेश केला, इतका भारी उपदेश केला अष्टेकर, एवढा उपदेश आज तुम्हाला घरी घेऊन जायचा आहे. 1 वर्षभर तुमच्या लक्षात राहील, डोक्यातून तुम्ही विसरणार नाही. आणि कायम तुम्हाला संकट आलं, दुःख झालं, टेन्शन आलं, एवढा उपदेश ऐकत जा, कायम ऐकत जा. तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. लगेच लावायचं मोबाईल मध्ये ऐकत राहायचं. टेन्शन आलं रे बुवा, काय करावं आता, मानसिक ताप झाला की ऐकायचं. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. या जगात कोणीच कोणाला त्रास देत नाही, आपलं प्रारब्ध त्रास देत, आपलं कर्म त्रास देत. म्हणून कोणत्याच साधूकडे जाऊन तुमची पत्रिका आणि हात दाखवू नका. कोणताच साधू तुम्हाला नीट करत नाही, बरं, हे डोक्यातून काढून टाका. मग तुम्हाला नीट कोण करतं? तुमचं चांगलं कर्म नीट करतं. तुम्ही समाजात चांगलं वागलेलं नीट करतं. मी बोलत नाही, ऐका, राम प्रभू म्हणतात, बघ भरत, या आईवर नाराज होऊ नको. माय कै ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन
मजात खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा दोषणा कुणाचा दोन गोष्टीतून कुणी सुटत नाही सुटत नाही बघ जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दोन गोष्टी आहेत एक तर म्हातारा होण्यातून आपण चुकत नाही नाहीच म्हातारे झालो तो मरणातून चुकत काही काहीला फोटो काढायचो ना आधी महाराज स्टुडिओ मध्ये जाणार देशात करणार असे फोटो काढणार ना ते फोटो आहेत ना ताते असे घरामध्ये लावणार हो असे काही काही हॉलमध्ये फोटो असतात आणि सारखे असे फोटो लावून पलंगावर बसल्या बसल्या त्या फोटोकडे म्हातार झाल्यावर पाहणार काय होतास तू काय झालास खोबऱ्याची वाटी झालेली असते नाकातून नाकमुख गळू लागले आणि मग फोटोकडे पाहतो असाच होतो का मी एवढाच भारी होतो का आता कस काय झालं असंच महाराज नका 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 जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा दोषणा कुणाचा बरं एखादा हुंडक माजलगावच्या धरणातून वाजा वाटली तर जोरात वाजवत जात ए भरत एखादा वणक माजलगावच्या धरणामध्ये इकडून टिकून काही पाण्याचा जोर तिकून काही जोर गोदावरीचा जोर करत 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 दुधनामधून काय भीमा असं वाहत वाहत समुद्रात जातं तिकडून पुणे जिल्ह्यातून एखादं अष्टकर आप्पाच्या दुकानापासून तिकडून निघतं ते हळूहळू वाहत 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 भीमा नदीत कृष्णा नदीत सातारा तिकडून वाहत वाहत ते समुद्रात येतं तिकडचं एक वणक पुणे जिल्ह्यातलं आपल्या इकडचं मराठवाड्यातलं दोन वणक्याची भेट नदीतून वाहता वाहता समुद्रात होते ऐक ना बरं दोन वंड त्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ शनिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा जा युद्धेत हो तू राजा रंकमी बनीचा 14 वर्ष तू राजगादी सांभाळ 14 वर्ष मी वनवासी आहे तू अयोध्येला गेलं पाहिजे भरतानं प्रभूला गादी नेली भरतानं प्रभूला रथ नेला भरतानं अयोध्या घेऊन गेला माता घेऊन गेला प्रजा घेऊन गेला ऋषी घेऊन गेला सगळी गादी घेऊन गेला प्रभू रामचंद्राकडे अगोदर द्यायला गेला आणि मग रामचंद्रानं आपल्या पायातल्या पादुका द्यायला दिल्या हा इतिहास आमच्या देशाचा ज्या दिवशी तुम्ही देवाकडे जाता त्या दिवशी अगोदर न्यावं लागतं तुम्ही म्हणाल महाराज काय काय दिलं संतांनी भजन दिलं महाराज इतकं भजन दिलं तुकोबारांनी इतकं भजन केलं की तुकोबारांच्या डोंगरावर देव आला इतकं भजन केलं ज्ञानोबारांनी की आनंदीला देव आला इतकं भजन केलं नाथ महाराजांनी की घरी देव आला अरे सगळ्या संतांची चरित्र वाचा जिथं देव गेला जिथं साधू आहे मंदिर आपोआप तयार तिथं झालंय डोंगरावर देव आहे जिथं भजन केलं तिथं देव आहे सारखं भजन आहे नामदेवरांचं तसंच नामदेवराय कायम देवाच्या मंदिरात कायम देवाच्या मंदिरात दूध बियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला रे गोविंद लाला गोपाल लाला रे दूध पियो मोरे गोविंद लाला नवी हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी म्हणजे दूध पाजायला नामदेव महाराज काकडा करायला नामदेव महाराज जेवण द्यायला नामदेव महाराज सगळ्या कथा नामदेवरांच्या वाचा मंदिरातल्या आपला सिद्धांत असा की देव मंदिरातून साधूच्या घरी येतो पुन्हा इथं आता प्रश्न निर्माण झाला नामदेवरांचा अभंग आहे ना आपला नामदेव महाराज कधी कस का मागणी आली त्यांची तर काय झालं नामदेव महाराज प्रति दिवसाचं भजन कीर्तन रावळात करायचे पंधरवाडीची एकादशी आहे का त्या एकादशीचं कीर्तन वाळवंटात करायचे
नीट यात इतिहास वाचा नामदेवरायांचा. नामदेवरायांचा इतिहास असा, तुम्ही आता माऊलींच्या समाधी सोहळ्याला गेले होते. भागवत महाराजांनी आग्रह केला मला कीर्तनाचं, पण लईच कीर्तन असल्यामुळे मला त्यांच्याकडे जाता आलं नाही. हे अगोदरच 6-6 महिने आधी लोक घेतात. ऐका माऊलींचा नामदेवरायांचा चमत्कार काय माहिती का दिगंबर महाराज? हे भिंत चालवली पोरांना हा चमत्कार नाही, हा रेडा बोलवला हा चमत्कार नाही. ते सहजच घडलंय त्यांच्याकडून, सहज घडलंय, ते सहज केलंय त्यांनी. घडायचं नव्हतं, ते सहज झालंय. लोकांनी लय प्रेक्षेपित केलं, हा रेडा तू येता मग दाखव बोलून, म्हणून झालंय. त्यांना ते करायचं नव्हतं. याच्या अगोदरही कुणी रेडा बोलवला नाही, याच्या पुढेही कुणी रेडा बोलवणार नाही. याच्या अगोदर कुणी भिंत चालवली नाही. बरं, भिंत चालवता येत होती तर मग पुन्हा तीर्थयात्रा कशाला केली त्यांनी? भिंतीवर बसूनच गेला असते ना तीर्थयात्रेला. नाही महाराज, ते सहज घडलंय त्यांच्याकडून. त्याच्या चमत्काराकडे लक्ष देऊ नका. नामदेवरांचा चमत्कार काय, ज्ञानेश्वर महाराजांचा चमत्कार काय ऐका. चमत्कार ऐका, केंद्रे महाराज, सुनील महाराज, चमत्कार हाय शिकण्यासारखा आहे. पहिल्या पायरीवर कबीर महाराज बसले होते, दुसऱ्या पायरीवर चोखोबाराय बसले होते, तिसऱ्या पायरीवर जनाबाई महाराज बसल्या होत्या, आणि चौथ्या पायरीवर कानोपात्रा बसल्या होत्या. कानोपात्रा ही वेश्येची मुलगी होती. ऐका, जनाबाई ही गंगा खेळून गेलेली एक दाशी होती. शेजारी वर मातंग समाजाचे चोखोबाराय होते, मातंग, आणि सगळ्यात वरती कबीर महाराज होते, ते मुस्लिम समाजाचे होते. या 4 संतांना त्या काळातले ते ब्राह्मण मंदिरात येऊ देत नव्हते. हा इतिहास आमच्या देशाचा. त्या काळात ज्ञानोबाराय नामदेवरायांनी पाहिलं, या लोकांना मंदिरात जागा नाही. कबीर महाराजांचं शेले विणतो भगवान, चोखोबाचे तर ढोरं ओढतो भगवान, जनाबाईला तर दळू लागतो भगवान, काळोपात्रेच्या भजनामध्ये नाचतो म्हणे भगवान, यांना मंदिरात का जागा नाही? हो, नियम बदलला. रावणात कीर्तन करायचंच नाही म्हटले, आता मंदिरातलं वाळवंटात कीर्तन आणलं महाराज, आणि वाळवंटात जनाबाई महाराज. मग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग एक चिटाळी झाली, चंद्रभागी वाळवंटी. हो माझा ज्ञान राजा, गोपाळा शिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला. इतका कीर्तना रंग भरला. कृष्णा महाराज काय, अंकुश महाराज काय, उमेश बाबा काय, हे कधी 10:30 वाजले कळालं नाही घड्याळात. असं कीर्तन रंगाला आलं, कीर्तन रंगलं. ज्ञानोबाराय चाली म्हणायला, नामदेवराय कीर्तन करायला. कीर्तन रांगणात नव्हतं, वाळवंटात होतं चंद्रभागेच्या. ऐका अष्टीकर, एवढं कीर्तन रंगलं, देवच कीर्तनात आला. मंदिर सोडलं, वाळवंटात नाचायला लागला. इतका नाचला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध हरी देवाईसा, बोले कबीर, साखळा संतांनी देवाला धैला मनगटी. काय झाले, काय झालं? पितांबर गळाला, देवा पितांबर गळाला. किती नाचता, इतका देव नाचला. नामदेवरायचा हात धरला देवाने. नामा, अरे आज प्रसंग आलाय नामा, आज प्रसंग आलाय. रोज माझ्याच मंदिरात दूध पाजायला, जीव घालायला, काकडा करायला आज मी तुझ्या कीर्तनात आलोय. ए नामा, 7 दिवसाची कीर्तन केली. पांडुरंग महाराज उघडे काय, प्रकाश महाराज काय, त्या लीलाताई काय, शिवलीलाताई काय, काल कोण मोठा अर्जुन महाराज काय, साखरे महाराज काय, पहिल्या दिवशीचे महाराज काय, ज्ञानेश्वरीचं पारण काय, काय सप्ताह रंगला. वा नामा वा, बरं झालं. आज मी तुमच्या कीर्तनात आलो, मी तुमचा हात धरला. हो मी तुमचा हात धरलाय. लवकर सांगा नामदेवा, एवढं भजन कशासाठी? 2 वर्ष झालं सप्ताह कशासाठी? काय खंडोबाची भक्ती, काय पंक्ती, काय अन्नदान, कशासाठी? काय पाहिजे तुम्हाला? खंडो महाराज म्हटले, बरं झालं देवा, आमचा हात तुम्ही धरला, आमच्या कीर्तनात खुश झालात, आमच्या पैशावर, आमच्या वर्गणीवर आम्ही एकत्रीकरण झालो, खुश झालात, बरं झालं तुम्ही आलात, आमचा हात धरला ना. मग तुम्ही आमच्या दारात आलात म्हणून तुमच्या दारात आमचं एकच मागणं, ह्याची देवा पै मागत महाराज. हो देवा, तुम्ही आलात ना, मग तुमच्या दारात ह्याची देवा पै मागत. तुम्ही आमच्या कीर्तनात आलात, तुम्ही आमच्यावर खुश झालात, आमची भक्ती पाहून आनंदी झालात. आम्हाला एकच गोष्ट पाहिजे, चरण सेवा खंडित. तुमचे पाय देऊन टाका. चरण म्हणजे पाय, दोन्ही पाय देऊन टाक. देव म्हटले, नामा काय मागितलं? नवीन आलेल्या पिवळ्या 200च्या नोटा मागायच्या, नवीन आलेल्या जांभळ्या 500च्या नोटा मागायच्या, हायवेला जमीन मागायची 10-20 एकर. काय मागितलं मला? हे माझे पाय. अरे मी प्रसन्न झालो, विश्वाचा मालक. काय मागितलं मला? हे सत्ता मागायची, काहीतरी चांगलं. मला हे काय नामदेव महाराज म्हटले, देवा या जगातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला आहे आणि तुमच्या पायाची ताकद एका बाजूला आहे. काय माझ्या पायात रे नामा? हे
रामा माझ्या पायात काय? नामदेव महाराजाला देवाला नामदेवरायानं पायाची ताकद सांगितली. मी तुम्हाला सांगतो, नामदेव महाराज देवाला सांगतात बरं का. आपण देवाला सांगणे इतके मोठे नाही. नामदेवराय मधात घातले आधी. नामदेवराय देवाला सांगतात आणि हा साखरे महाराज साधा महाराज तुम्हाला सांगतो ऐका. काय पायाची ताकद म्हटले? ऐका म्हटले देवा. एका साधूच्या संसाराचा दगड झाला. त्या साधूचं नाव गौतम ऋषी. आणि त्यांच्याकडून काय झालं, त्यांच्या बायकोला आणि त्यांनी श्राप दिला, दगडच होशी. बायकोकडून कर्म चुकलं जरा, काही तिचा दोष नव्हता, इंद्रानं फसवलं. पण इंद्राला श्राप दिला. इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा, त्यालाही श्राप दिला. बायकोला म्हटले तुला कळालं नाही मी नव्हतो, दगड होशील. आणि साधूची पत्नीचा श्राप लागला आणि दगड झाली. आणि त्याच दगडाला राम नावाचा अवतार घेतल्यावर तुम्ही जानकी मातेच्या लग्नाला जाता जाता तुमचा पाय हळूच त्या दगडाला लागला चालता चालता. तर त्या दगडाची पुन्हा बाई झाली, शिळा होती मनुष्य झाली. ज्याच्या चरणाचे चाली असं एक प्रमाणे, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली असं एक प्रमाणे. तो पदी लागता दिव्य होऊन गेली, कुणीतरी लिहिलेलं आहे, गात्यातलं नाही. पाय लागला दगडाला आणि दगडाची बाई झाली. मग ऐका, दगडाची बाई होण्याची ताकद कशात आहे? तुमच्या पायात. मग कशाला दुसरं देता आम्हाला? चरण सेवा खंडित, तुमचे पाय देऊन टाका. किती पाप केलं तुम्ही म्हणजे करू नका, झालं तुमच्याकडून. तर पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये असते. आपण गोदावरीला गेलो, बाबाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगेचं स्नान केलं, वाचेनं गंगा गंगा म्हटलं, पाप निघून जातं. डोळ्यानं पाहिले अवघेच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा डोळ्यानं पाहिली तरी पाप धुवून टाकते. आंघोळ केल्यावर तर पापच ठेवत नाही. धूत पापाचा हुगाना ती परम पवित्र गंगा जाना. कशाला म्हणतात गंगा? अनंत पापाचं पाप धुते दिगंबर महाराज. विशंभरता त्या पापच ठेवत नाही. एवढी पवित्र गंगा उमेश बाबा, एवढी पवित्र गंगा भागवत महाराज, एवढी पवित्र गंगा अंकुश बाबा, एवढी पवित्र गंगा तुमच्या पायातून जन्माला आली. तुझी या चरणांगोष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा. गंगा जर एवढी पवित्र देवा, गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पवित्र असतील. म्हणून चरणा सेवा खंडित, तुमचे पाय देऊन टाका. असे 200 कारण आहेत पायाची. एक मजबूत कारण सांगतो, कधी न ऐकलेलं. नामदेव महाराज म्हटले देवा तुमच्या पायाची खरी ताकद सांगू का? तुमची बायको किती आवडते? हे नामदेवरायने विचारलं बरं, मी नाही. नामदेव महाराज देवाला म्हटलं देवा तुमची बायको किती आवडते तुम्हाला? आता कसं आहे बघा, बायको असा आट्टम आहे, तो आवडतो सगळ्यात. ज्याची त्याची बायको जी असते त्याला आवडतच असते. ते काय काय ते नवीन आहे काय? लग्न झालं म्हणजे जे त्याचं प्रेमच असतं. आता बघा, देवाची बायको काय? देवाची लक्ष्मी होती, जिच्या तळपायाला सूर्यला. लक्ष्मीचं सौंदर्य वर्णन केलंय भागवतामध्ये. हो, ते 14 रत्न ज्यावेळेला आले ना, त्यावेळेला श्लोक आला, रमाचरण जयंती क्रिया यदि भास्करम प्रतिजो. सूर्यला असतो तळपायाला सूर्य, अष्टीकर सूर्यला असतो, लक्ष्मीच्या तळपायाला, चेहऱ्याला नाही. तळपायाला सूर्यानं लाजावं की सौंदर्यवान लक्ष्मी आहे आणि ते देवाची पत्नी आहे. किती आवडते काय रामा? जीवापेक्षा जास्त आवडते. जीवापेक्षा जास्त जर तुमची पत्नी आवडते देवा, एखाद्यानं जर तिला उचललं तर अरे म्हटले कोण उचलेल? मी देव आहे, मालक आहे या जगाचा. म्हटलं असंच मोठ्याचं कुणी झाकीत, गरीबाचं कुणी उघडं पाडीत. म्हटलं म्हणजे ते राम अवतारात तुमची बायको पळवली नाही का? हा, राम अवतारात सीतामाई रावणाने पळवली की नाही? बोला. काल्पनिक का व्हायना पण पळवली का नाही? काल्पनिक का असे ना पण पळवली का नाही? पळवली. किती राग आला तुम्हाला? 18 पद्ममानर 72 कोडरीस एवढे गोलांगुळ घेतले, जामवंतन हनुमंतन नळन निळन एवढा मोठा गर्दा केला आणि रावणा बरोबर तुम्ही युद्ध मांडलं. समुद्रावर पूल बांधला, युद्ध सुरू झालं, दनादन युद्ध लागलं. इकडचे राक्षस तिकडे आपटू मारायला लागले, वानर आला, वानर तिकडे युद्ध करायला लागले. कशामुळे युद्ध लागलं हे? कशामुळं? तुमची बायको पळून नेली, बरोबर. दुसरं काय कारण आहे का? दुसरं काही रामायणात कारण आहे केला? एवढंच कारण आहे, तुमची बायको रावणानं पळून नेली, बरोबर. म्हटलं हो, किती राग आला. एवढ्या गोलांगुळाच्या गर्द्यानं युद्ध सुरू केलं आणि तो रावणाचा मधला भाऊ विभीषण हनुमंतरायाला भेटला. आणि हे तेव्हापासून आहे बघा, हे तेव्हापासून आहे. कोण कधी पार्टी बदलेल सांगताची अवघड. ते राजकारण इतकं धूर्त झालं ना, त्याच्यावर विश्वासच ठेवायचं काम राहिलं नाही.
कोण कधी तुम्हाला दगात, आणि म्हणून लय पोरांनो राजकारणाच्या फांद्यात पडू नका पोरांनो, विनंती करतो, तुमचा भाऊ म्हणून करतो, नादीच लागू नका याचे मला. अरे काय कुंकुण आलंय आमच्या देशाचे, जातीवादाचं पीक आणलंय महाराज. अरे रे रे पोरांनो पाया पडतो रे तुमच्या. मी मनोज जरांगे साहेबांचा विरोध करत नाही, भुजबळ साहेबांचा विरोध करत नाही, कोणत्या साहेबाचा कोणत्या मंत्र्याचा राजकारणाचा विरोध करत नाही. माझं मत एवढं आहे, हो आपण सगळे एक आहेत महाराज. वंजारी काय, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, या देशात हे नव्हतं हो महाराज. का बरं मताच्या जोगव्यासाठी तुम्ही लाचार होता? का बरं आपापसात भांडण करता? कुणाची जात कुणाला माहिती नाही व इथं संप्रदायात. हो ज्ञानोबाराय जर नसते ना तर चोखोबारांच्या पत्नीचा अभंग आला नसता. ज्ञानेश्वर महाराज नसते ना तर सावता महाराजांचे अभंग आले नसते. ज्ञानेश्वर महाराज नसते ना, तुम्हाला खरं सांगतो गोरोबा काका कुंभार आहेत त्यांचे अभंग आले नसते. हे अभंग प्रकाशित केले त्या काळात संतांनी. सगळ्या समाजाचे संत आहेत, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय. अरे आपल्या लोकांनी भांडायचं नाही, भांडू द्यायचं ना तिकडे वर, काय व्हायचं तर होऊ द्या, आपापसातले भांडण करू नका. माझी विनंती तुम्हाला हात जोडून. आणि हेच खरं आहे, हाच इतिहास या देशाचा. तानाजी कोणाला हलाय, मुरारबाजी पुरंदर हलाय, येसाजी सज्जनगड हलाय, शिवा नाही कोण हलाय? अरे नावी काय, गुजर काय, ब्राह्मण काय, मातंग काय, महार काय, या समाजाची माणसं एकत्रित आली हो. पलीकडून आवाज आला राज उडवायची, राज उडवायची, राज उडवायची, राज त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचा जग नाही जरा विकोट्याचा म्हणतात, ताकद लावली की जरा साखर करत जा असं काय. एक एक मावळा घेतला, पलीकडून आवाज आला राज उडवायची, राज त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचा जगणं तुमच्या करता, पलीकडून आवाज आला राज. शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. तिकडून आवाज आला राजा, ठरलं राज, ठरलं राज, ठरलं राज, ठरलं राज. माळी, कुंडी, वंजारी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान सगळ्या समाजाची पोरं तयार झाली. 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. ते भगवान शंकराचा रायरेश्वर भोर तालुका पुणे जिल्हा आपल्या हातातला गुलाल बेळ भंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय काय का नाही? डबल भूक लागली राव मला एवढ्या जोर काय नाही. अरे आपल्या गावाला महादेवाचं मंदिर आहे. हा मल्हारी मार्तंड हा खंडेराया महादेवाचा अवतार आहे. हा एवढा सुंदर कार्यक्रम करता. एकदा एक काम करा गड्या, जरा तुमच्या त्या गावाला रगीन चादरीन काढा बाजूला आणि एकदा 2 हात वर अशी करा बरोबर. वा रे वा आष्टी माझी, हे आष्टी गाजलेलं गाव आहे, व्यापाऱ्याचं गाव, वारकऱ्याचं गाव, एका विचाराचं गाव, सगळ्या समाजाचं गाव. माळी काय, धनगर काय, मराठा काय, वंजारी काय सगळे जमलेत. भगवान बाबा काय, नगद नारायण महाराज काय, सगळे संत काय, ज्ञानोबा काय, काय सप्ताह चाललाय. एक विचाराचं गाव झालंय. काय सुंदर गोरवा आहे, हात खाल्ला काही ओरिजिनल आहे. मागचे तुम्ही नामर्द काय तिकडे पुरा टोपी टोपी जीन्स पॅन्ट करावं मर्द नाही का, मर्द नाही. अरे हिंदूत ना आपण करावं राहत सगळ्यांनी. चला अभिमान आहे, टाळ करी तुम्ही ओरिजिनल करावं राहत करावं राहत. पक्वाच्याला बाजू द्या फक्त, बाकीचे हात वर करा. असे शाबास वा काय चित्र दिसतंय. आणि माझ्या मागे मला मी हरळ म्हणतो, हे काही कशासाठी? हे एक विचार होण्यासाठी. कुणाचा द्वेष नको, कुणाचा राग नको. सगळ्याला आरक्षण देऊ द्या, सरकार मिळून देईल, पण आपण त्याचा लढा करताय तो लढा चालू राहू द्या. पण आपापसात भांडू नका, आपापसातलं भांडण नको, एकमेकाच्या जातीत भांडण नको, व्यवहारात भांडण नको. आपल्याला आनंदी जगायचंय ना, एवढाच एक मंत्र बघा आपल्याला आनंदी ठेवणारा. माझ्या शिवरायांनी सुचवला, कुणी येऊ द्या, धनगर येऊ द्या खंडोबाचा, माळी येऊ द्या सावता, कोणी येऊ द्या, सगळ्यांनी एक विचाराला राहिलं पाहिजे. हात वर करा आणि त्याचा हात वर त्याने हरर महादेव म्हणा. मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. खंडोबाच्या नावानं म्हणतो, तुम्ही चांग भलं म्हणा. असा आवाज काढा, करू द्या आष्टीला काय सत्ता चालला, बोला आवाज कळाला. 11:15 वाजले, 10:30 वाजून गेल्यामुळे एक एक मावळा एक एक गड आणून द्यायला गडाची संख्या झाली. मावळी गडावरती आले, स्वराज्य निर्माण झालं. खूप मोठा इतिहास. मी कशासाठी सांगत होतो, सगळ्या समाजाचे संत जसे एकत्रित येतात, क्रांती करतात, तसंच आहे महाराज. हो राजकारणात पडू नका, धूर्त आहे महाराज. ते विभीषण भेटला हनुमंतराला, तिकडच्या पार्टीत यायचे.
हनुमंतराय म्हटले आमच्याकडे काही खोके बिके काही लागत नाही, आमच्याकडे काय तसं पैसे बिशाचा कारभार नाही. म्हटले मग काय करावं लागतं तिकडे यायला? काही पक्ष, काही आमक तमक, निधी तसलं काही नाही आमच्याकडे, तसलं काही नाही. मग तुमच्याकडे यायला काय काय नाही. म्हटले आमच्या प्रभूच्या पायाला मस्तक लावावं लागतं. नामदेव रायनं देवाचे पाय का मागितले त्याचं कारण आहे बरं. आष्टीकर 1 वर्षभर ध्यानात राहिला. ऐका काय करायचं नाही. म्हटलं आमच्या देवाच्या पायाला फक्त तुमचं मस्तक लावायचं. तो बिभीषण हनुमंताला म्हटला, देवा हनुमंता, तुझं लग्न झालं नाही, तुला अजून मिळ नाही, ज्यानं बायको पळून आणली त्याचा सक्का भाऊ आहे मी. हे हनुमंता, स्वयरान मात लगन लांबन स्वयरा असा नाही, सख्खा सख्खा एका आईच्या गर्भातून आलेले भाऊ येत आम्ही. आणि तू म्हणतो माफ करतील. हनुमंतरायाच्या लक्षात आलं याच्या मनात शंका आहे. रामचंद्राला भेटण्यासाठी हनुमंतरायानं बिभीषणाचा असा हात धरला. माझ्याकडे बघा. चालत चालत कृष्णा महाराज, अंकुश बाबा, चालत चालत उमेश बाबा त्या मोठ्या प्रांगणात आणलं. पद्धत अशी होती, माझ्या डोक्याच्या आकाराची एक शीळ होती, त्याच्यावर रामप्रभू बसायचे. आणि माझ्या खांद्याच्या आकाराची एक शीळ होती भागवत बाबा, त्याच्यावर लखन बसायची. 18 पद्मवानर असे गोलांगोळाचा गर्दा, मधून अशी जागा केली. तुम्ही कशी केली? 2 खांब लावून अशी जागा केली. माझ्याकडे बघा. आणि असं ते बिभीषण त्या दोन्हीच्या मधून आला आणि सगळ्यांनी गदा उचलले. सगळं वाटलं ते रावणच आला. रावण नव्हता, बिभीषण. हनुमंतरायाने हात केला, थांबा, शरण आलाय. आणि बिभीषण आला. माझ्याकडे लक्ष आहे बघा. आणि जसं आला ना कृष्ण महाराज, तसं प्रभू रामचंद्राच्या पायाला त्यानं आपलं मस्तक लावलं. जसं मस्तक लावलं पोरांनो, तसा रामप्रभूनं हात केला. लक्ष्मणाला, उठा उठा उठा, द्या बसायला जागा. कुणाची जागा दिली? लक्ष्मण म्हणजे आपला लखन नाही. 14 वर्ष बायकोचा त्याग करून भावाच्या मागे आलाय. आपण फक्त 1 महिना भावाच्या घरचं काम करून दाखवा, तुमची पाकिस्तानी घरात येऊ द्यायची नाही. तुमची नाही, माझी पण नाही. सोपं नाही, नुसतं बोलायला सोपं आहे हे. 14 वर्ष बायकोचा त्याग केलाय, 14 वर्ष राजगादीचा त्याग, 14 वर्ष अन्नाचा त्याग, 14 वर्ष वस्त्राचा त्याग, 14 वर्ष सगळं सोडलंय. आणि रामाच्या पाठीमागे सावली बनून कोण आला? लक्ष्मण. बोला अष्टीकर लवकर. कोण पोरांनो? लक्ष्मण. बरं, उठवलं कोणाला? जो पाठीला पाठ लावून आलाय त्याला. बरं, जागा दिली कुणाला? ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. वा, आता गणित जुळलं बघा. पहिल्या चरणच कळलं तुम्हाला. आता ऐका काय काय काय. जो पाठीला पाठ लावून आला, 14 वर्ष बायको, घर त्याग, सगळी संसार गादी सोडली आणि पाठीला पाठ लावून आला, त्याला उठवलं तुम्ही देवा. आणि जागा कोणाला दिली? वैऱ्याच्या भावाला. अजिबात कारभार देवा तुमचा. नामदेव रायला भगवान म्हटले, नामा, लक्ष्मी मला लय आवडते, लक्ष्मण तिच्यापेक्षा जास्त आवडतो. पण ऐक ना नामा, जो कोणी माझ्या पायाला डोकं लावील तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले, मग आम्हाला कशाला दुसरं देता? चरण सेवा. देवा, वैऱ्याच्या भावाला सख्या भावाची जागा तुमचे पाय मिळून देतात. दगडाची बाई तुमचे पाय करतात. गंगेला जन्म देणारे तुमचे पाय आहेत. म्हणून हेची देवा प्रेम मागत चरण सेवा खंडी.